तर नमस्कार, आज मी आलेला आहे रोड ट्रिप पनवेल फेस्टिवलमध्ये. तर इथे पहिला आतमध्ये आल्या आल्या मस्तपैकी लाईटिंगची डेकोरेशन वगैरे होतं, सगळं होतं. प्लस गणपती बाप्पाची मूर्ती होती. आणि त्यानंतरला स्टार्टिंगलाच आहे PNG ज्वेलर्स. हे आपल्या हातामध्ये कुपन देतात, जे लकी ड्रॉ आहे ते ह्याच्यामध्ये टाकायचं, ते कधीच लागत नाही. आणि पुढे आल्यावरती मग आपल्याला स्वप्नांची घरं ज्यांना घ्यायची आहे त्यांनी इथे नक्की व्हिजिट करा. आणि तसंच पुढे गेल्याच्या नंतर मग आपल्याला ज्वेलरीचे शॉप्स, कपड्यांचे शॉप, साडीचे शॉप, ड्रेस मटेरियल्स, प्लस लहान मुलांची खेळणी, भरपूर साऱ्या व्हरायटीज होत्या आणि भरपूर सारे स्टॉल्स होते. इथे पुस्तकप्रेमीसाठी पुस्तकांचा स्टॉल होता वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये. आणि इथे पुढे आल्यावरती मी थोडीशी ज्वेलरी घेतली माझ्या स्वतःसाठी, जे की मला खूप आवडते. प्लस हे असे प्रिंटेड टी शर्ट आहेत वेगवेगळे असे थॉट्सचे, जे ज्यांना आवडतात त्यांनी एकदा नक्की व्हिजिट करा इथे सुद्धा. आणि नंतरला पार्ट येतो तो माझा चप्पलचा, जे की माझ्याकडे भरपूर आहे, तरीसुद्धा मी आज एक मोजडी घेतलेली आहे. आणि नंतरला कपड्याचा पार्ट येतो, त्यामध्ये मी 2 चॉईस केले होते. तर त्यातला हा एक होता आणि अजून एक आहे हा वाला. तर ह्या दोघांमधून मी हा वाला चॉईस केला आणि घेतला. त्यानंतरला पुढे गेल्यावरती हे लोणच्याचं स्टॉल दिसलं आणि तोंडाला पाणीच सुटलं. त्यामुळे बहिणीला बोलली की चल एक आपण लोणच्याचा एक प्रकार घेऊया आज. आणि नंतरला हे आपल्या लहानपणीचा खाऊ पॉबीज, रिंग्स होत्या वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये, त्यातले मी 3 पॅकेट्स घेतले. प्लस कोणाला खरवस आवडत असेल तर खरवससुद्धा मिळतो आहे तिथे. तर हा शेवटचा पार्ट येतो आणि तो म्हणजे सगळ्यात माझा फेवरेट पार्ट, जो की मी आज एन्जॉय नाही करू शकले, कारण की मला हे सगळे राईड्स भरपूर आवडतात. पण आज मला वॉमिटिंगचा त्रास होत होता, त्यामुळे मी आज एकही राईड्स नाही केले, फक्त लोकांना एन्जॉय करता करता ते बघितलेलं आहे. आणि तिथून नंतरला बाहेर निघालेले आहे. पण दुसरं मनोरंजन होतं, जे की गाण्यांची मैफिल होती, डान्स होते भरपूर सारे, ते सगळे बघितले. आणि मग त्याच्यानंतरला मग आम्हाला भूक लागली, त्यामुळे मग आम्ही गेलो चिकन लेग पीस खायला. तो लेग पीस मस्त होता. तर तुम्ही नक्की एकदा व्हिजिट करा. 31 डिसेंबरपर्यंत वेळ आहे. हा मिनी व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा. बाय.